भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। दरम्यान आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य। फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील, सामनातनं दावा। मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत महत्त्वाचं शिबिर। तर आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा। राज ठाकरे आता मोठा निर्णय घेणार का, याकडेही लक्ष। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात आता राजकीय कवायत। तर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मनातली भावना जाणून घेणार। मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत शिबिर। जवळपास 125 शिबिरांमध्ये पदाधिकारी सहभागी होणार। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार। दरम्यान आता राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला, पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाठ यांचा दावा। तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल, राऊतांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांनी मुंबईच्या जनतेसाठी रखेल हा शब्द वापरला। उबाठाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। भाजपच्या अतुल भातखळकर आणि राम कदम यांचा पलटवार। शिंदेचे आमदार संजय गायकवाडांना पुन्हा राग अनावर। तर फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नसल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय आणि त्यावेळी ते चांगले संतापले। बुलढाण्यातल्या पैनगंगा आश्रमशाळेतील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतर गायकवाड आक्रमक। एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक। नरेश अरोरा, रुपाली चाकणकर, रुपाली पाटील, शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांची यावेळी उपस्थिती। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती। ज्याला उभं करेन त्याच्या नावाचं बटन आता दाबा, मग बघा बारामती कुठे नेतो। एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान। काहींना संघटना मुठीत ठेवून हवं तसं काम झालं पाहिजे असं वाटतं। वायवी चव्हाण मधल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांची नाव न घेता अजित पवारांवर टीका। लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब। पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। नागपुरातल्या 9 जुलैच्या पूरस्थितीवरून गडकरी संतापले। तर नालेसफाई झाली, मग शहर पाण्यात कसं गेलं? नालेसफाईच्या नावाखाली केवळ आता दिखावा सुरू गेलाय का? गडकरींचा अधिकाऱ्यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रोची पाहणी। दादांनी आयटीएसच्या समस्या यावेळी जाणून घेतल्या। तर रस्त्या शेजारीच मेट्रोच्या मार्गांसाठी पर्यायी मार्ग देण्याचा अधिकाऱ्यांना त्यांच्या सूचना। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा 7वा दिवस। यवतमाळमध्ये डोळ्याला काळी पट्टी बांधत बच्चू कडूंचा पायी प्रवास। दरम्यान डोळ्याला काळी पट्टी बांधून कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनात सहभागी। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या पायी पदयात्रेचा आता 7वा दिवस। तर बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांचं शेतात श्रमदान। कपाशीच्या शेतात केलं निंदन। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण। 5 पथकांद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण। तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 ऐवजी आता 4 वाजता उघडणार। मंदिर प्रशासनाकडून भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे हा निर्णय। मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला पहाटे 1 वाजता हे मंदिर उघडण्याचा निर्णय आता मागे। एक महत्त्वाची बातमी, जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या तर परमिट रूम आणि बार व्यावसायिकांचा उद्या बंद। दारूवरील व्हॅट वाढवल्यामुळे बार व्यावसायिकांकडून बंद पाळण्यात येणार। मेक इन इंडिया योजनेला 10 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 100 रुपयांचं विशेष नाणं येणार। तर कोलकाता इथल्या टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणं। पंतप्रधान मोदींनी 25 सप्टेंबर 2014 मध्ये केली होती याची सुरुवात।
अंतराळवीर शुभांशु शुक्ला 15 जुलैला परतणार, तर 18 दिवसांचा मुक्काम करून 4 अंतराळवीर परतणार. उद्या संध्याकाळी 4:35 अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करणार. दिल्लीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलं. वसंत विहार भागामध्ये भरधाव ऑडी कारनं फुटपाथवर झोपलेल्या या 5 जणांना चिरडलं. मद्यधुंद कार चालकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वारसास्थळ घोषित केलेल्या 12 किल्ल्यांची या ठिकाणी प्रतिकृती. लवकरच सर्वसामान्यांना ही प्रतिकृती पाहण्यासाठी संधी मिळणार. किल्ले प्रतापगडावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागतिक वारसा स्थळांच्या फलकाचं अनावरण, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचं जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्यानंतर आता शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये राज्यातील 12 किल्ल्यांचा समावेश. साताऱ्यातील कराड या ठिकाणी भाजपच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. जागतिक वारसा स्थळ सुवर्णदुर्ग किल्ल्याला लागून असलेल्या गोवा या किल्ल्याची तटबंदी ढासळली. गोवा किल्ल्याची दयनीय अवस्था, दुरुस्तीनंतर सुद्धा ही तटबंदी ढासळल्यामुळे दुर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त. रायगडच्या कोर्ले किनाऱ्यावर सापडला पाकिस्तानी फिशिंग नेटचा बोया, तर कोर्ले किनाऱ्यावर बोया वाहून आल्याचं शुक्रवारी स्पष्ट झालं. 5 महिन्यांपूर्वी हा बोया अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीपासून वेगळा झाला होता. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, तर राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार. तर नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती. शहर परिसरात तुरळक सरींचा अंदाज, तर घाट माथ्यावर 2 दिवस येलो अलर्ट. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर या परिसरात मात्र जोरदार पावसाची शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रांमध्ये आता दमदार पाऊस, तर मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं. सद्यस्थितीत 10,77,907 लिटर पाणी जमा. पुणेकरांची वर्षभरांची आता पाण्याची चिंता मिटली, तर पुणे शहराला पाणी पुरवणाऱ्या या खडकवासला धरणात सध्या 21 टीएमसी पाणी साठा. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74% या ठिकाणी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा. नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. राजापूर तालुक्यातल्या अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यातनं विसर्ग सुरू. विसर्गामुळे आता अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला. रामकुंड परिसरामध्ये भाविकांची गर्दी. सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला आला होता पूर. हळूहळू या ठिकाणी जीवनमान पूर्ववत होण्यास सुरुवात. जळगावातल्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातनं सध्या 4097 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. दरम्यान तापी नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर. रत्नसिंधू योजनेतनं उभारण्यात आलेला हा काचेचा पूल. काचेच्या पुलावरून पर्यटकांना धबधब्याचं या ठिकाणी सौंदर्य न्याहाळता येणार.